आज आपण अशी गोड पापडी तयार करून घेणार आहोत आणि ही पापडी अगदी मोजक्या साहित्यात तयार होणारी पापडी आहे। ही पापडी लहानांपासून मोठ्यांना अशा सर्वांनाच आवडणारी अशी ही पापडी आपण आज तयार करून घेणार आहोत। त्यासाठी लागणारं साहित्य बघणार आहोत आज। त्यासाठी मी घेतलेलं आहे 2 वाट्या गव्हाचे पीठ आणि 2 चमचे चणा डाळीचं पीठ, त्याचबरोबर यामध्ये चवीनुसार म्हणजे पाव चमचा मीठ टाकून घेणार आहे आणि हे मिश्रण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि या मिश्रणाला चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून झाल्यानंतर छान आपल्याला गुळाच्या पाण्याने भिजवून घ्यायचं आहे। आणि हे मिश्रण भिजवण्यासाठी आपल्याला जे गुळाचं पाणी तयार करायचं आहे ते ज्या वाटीने आपण पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने आपल्याला गुळाचं पाणी घ्यायचं आहे। तर मी अर्ध्या वाटी पाण्यामध्ये अर्धा गूळ आणि अर्धी साखर असं मिक्स करून पाणी तयार केलेलं आहे। तुम्ही गूळ घेऊ शकता किंवा नुसतं साखरेच्या पाण्याने केलं तरी चालेल। आणि त्यासाठी मी त्याच वाटीने पाऊण वाटी म्हणजे 5 ते 6 चम्मच कडक तेल गरम करून घेतलेलं आहे, मोहन तयार केलेलं आहे आणि हे मोहन या पिठामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि चमच्याच्या सहाय्याने त्याला मिक्स करून घेतलेलं आहे। हे गरम असल्यामुळे मी चमच्याने त्याच्या गुठळ्या फोडून घेतलेल्या आहे आणि थोडं थंड झाल्यानंतर मी ते हाताने मिक्स करून घेणार आहे। आणि हे मिश्रण मी हाताच्या सहाय्याने छान मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता त्याला छान मोहन लागलेलं आहे, म्हणजे त्याची मुठ्ठी तयार झाली की ते छान मोहन लागलेलं आहे। आणि या गुळाच्या पाण्याने मी हे सर्व मिश्रण छान भिजवून घेणार आहे। हे मिश्रण मौसूद असं भिजवून मी छान असा गोळा तयार करून घेतलेला आहे आणि याचा गोळा असा सॉफ्ट बनवून घेतलेला आहे, कारण आपण त्याला गुळाच्या पाण्याने भिजवून घेतलेला आहे त्यामुळे तो कडक येऊ शकते। त्यासाठी आपण त्याला आधी एकदम थोडा नरमच भिजवून घ्यायचा आहे। आणि या गोळ्यामधला एक भाग तोडून मी त्याच्या छान सारख्या अशा लाटा तयार करून घेतलेल्या आहे। तुम्ही त्याला छोटा मोठा असा कुठलाही आकार देऊ शकता, पण त्यासाठी आपल्याला पापडी ही आपल्याला पातळच लाटून घ्यायची आहे। अशा प्रकारे याचे छान छोटे छोटे असे गोळे तयार करून याचे छान असे पातळ पापडी लाटून घेतलेली आहे। पापडीचा आकार छोटा मोठा कसाही असू शकतो, पण ती आपल्याला एकदम अगदी पातळ लाटून घ्यायची आहे। तुम्हाला जर पापडीचा आकार सारखा हवा असेल तर एक वाटी घेऊन तुम्ही त्या साध्या पापडीला वाटीच्या सहाय्याने कट करू शकता। आणि अशा प्रकारे तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे वाटीच्या सहाय्याने कट केल्यानंतर छान अशी गोल अशी पापडी तयार झालेली आहे। आणि तळण्यासाठी मी गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आणि अशा सर्व आपल्या पापड्या आपण तयार करून ठेवलेल्या आहेत। आणि गॅसची फ्लेम मिडियम करून आपण या सर्व पापड्या तळून घेणार आहोत। आणि पापडी ही थोडी आपल्याला लालसरच तळून घेणार आहे, त्यामुळे ते खायला अगदी छान लागतंय। अशा प्रकारे मी सर्व एक एक करून पापडी तळून घेतलेल्या आहे। तुम्ही बघू शकता पापडी तळत असताना गॅसची फ्लेम आपल्याला ही मिडियमवरतीच ठेवून आपल्याला पापडी तळून घ्यायची आहे। आणि आपली ही पापडी तळून झालेल्या आपल्या अशा सगळ्या पापड्या आपल्या रेडी झालेल्या आहे। यातली मी तुम्हाला पापडी तोडून दाखवणार आहे, किती छान अशी कुरकुरीत आपली पापडी तयार झालेली आहे। तुम्हाला माझी पापडीची रेसिपी कशी वाटली लाईक शेअर सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका।